The first lecture we have discussed pillars of democracy, this topic's first paragraph. Now we'll discuss second paragraph. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely, not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to subvert their institution. ओके, ग्रामर ऑफ अनार्कीबद्दल पहिल्या पॅरेग्राफमध्ये बोललं गेलं होतं की कसं हिरो वर्शिप एखाद्यालाच आपण अनकंडिशनली जर सगळ्या पॉवर्स दिल्या तर दॅट विल लीड टू अनार्की किंवा हुकुमशाहीकडे सगळ्या गोष्टी वळतील. तसंच जॉन स्टुअर्ट मिल म्हणून एक फिलॉसॉफर आहे, तो काय म्हणतो की टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन. एखादा माणूस जरी ग्रेट असेल, ठीक आहे, तरी त्याच्या पायाशी आपल्या सगळ्या लिबर्टीज टाकणं, एखाद्या देशातल्या माणसांनी सगळं लिबर्टी आपली त्याच्याकडे सुपूर्त करणं, दिस विल लीड टू वॉट, टू ट्रस्ट हिम विथ पॉवर विल इनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन. मग त्याच्यामुळं तो काय करेल की पूर्ण इन्स्टिट्यूशनचा जी टोटल सिस्टीम आहे एखाद्या देशाची, आता समजा डेमोक्रेसी आहे आपल्या देशाची, तर त्याला सबवर्ट करून टाकेल. म्हणजेच काय, उलटपुलट करून टाकेल, त्याच्या मनाप्रमाणे तो त्यामध्ये चेंजेस करेल. मग त्यामुळं लिबर्टी जी आहे, नेवर टू ले ॲट द फीट ऑफ एनीवन, कुणाच्याही पायी आपली लिबर्टी कधीच टाकू नये, स्वातंत्र्य कधीच टाकू नये. टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन, जरी तो ग्रेट माणूस असला तरीसुद्धा. ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच इनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन, एखाद्याच्या हातामध्ये एवढ्याही पॉवर्स देऊ नये की तो काहीही करेल, ठीक आहे, तो सबवर्ट करेल, करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं मग असं करू नये, असं जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो. There is nothing wrong in being grateful to great men who have rendered lifelong services to the country, but there are limits to gratefulness. पुढं असं म्हणणं आहे की देर इज नथिंग रॉंग इन बिंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन. जे महान लोक आहेत, ज्यांनी काय आपल्या देशासाठी भरपूर महान कामं वगैरे केलेली आहेत, ठीक आहे, त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असणं एकदम योग्य आहे. ओके, आभारी असणं त्यांचे खूप योग्य आहे. देर इज नथिंग रॉंग इन बिंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड, ज्यांनी दिलंय, गेव, रेंडर्डचा अर्थ लाईफ लाँग सर्व्हिसेस टू द कंट्री, ज्यांनी आयुष्य सगळं देशासाठी वेचलंय वगैरे, अशा लोकांबद्दल आपण ग्रेटफुल असणं, त्यांचे कृतज्ञ असणं, इथंपर्यंत गोष्टी ठीक आहेत. बट देर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस, पण ग्रेटफुलनेसला सुद्धा लिमिट्स आहेत. एका लिमिटपर्यंत आपण एखाद्याबद्दल ग्रेटफुल असू शकतो. ॲज हॅज बीन वेल सेड बाय दी आयरिश पेट्रियॉट डॅनियल ओकॉनेल. आता याच बाबतीत डॅनियल ओकॉनेल जो आहे आयर्लंडचा पेट्रियॉट म्हणजे देशभक्त, तो काय म्हणतो की नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी, अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. डॅनियल ओकॉनेलचं म्हणणं आहे की एखाद्याबद्दल आपण ग्रेटफुल राहू शकतो, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, पण कितपत ग्रेटफुल राहावं एखाद्याबद्दल, तर ऑब्वियसली आपलं ऑनर, आपला आत्मसन्मान त्याच्या पायी टाकण्यापर्यंत आपण एखाद्याबद्दल ग्रेटफुल असू नये. एखाद्याने आपली मदत जरी केली, त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटणं हे स्वाभाविक आहे, पण आपलं स्वाभिमान सोडून, ठीक आहे, त्याच्या पायी टाकणं आपला स्वाभिमान, हे चुकीचं आहे. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. ओके, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल, एखादी वुमन कॅनॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी. चॅस्टिटी म्हणजे प्युरिटी, पावित्र्य, तिचं पावित्र्य गहाण टाकण्यापर्यंत ती एखाद्याबद्दल ग्रेटफुल असू शकत नाही. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. कुठलाही देश जो आहे तो इतकाही ग्रेटफुल असू शकत नाही एखाद्या बाबतीत, असलं नाही पाहिजे एखाद्या बाबतीत की आपली लिबर्टीज त्याच्या पायी टाकली पाहिजे. ओके, तर मग दिस इज वॉट डॅनियल ओकॉनेल इज सेइंग. सो नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ अ चॅस्टिटी, अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. लिबर्टी, स्वातंत्र्य. ओके, this caution is far more necessary in the case of India than in case of any other country. For in India, bhakti, or what may be called the path of devotion or hero worship, plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. पुढं डॉक्टर बी आर आंबेडकर असं म्हणतात की ही जी भक्तीची संकल्पना आहे किंवा हिरो वर्शिप करणं, एखाद्याला अगदी देव करून टाकणं, ही जी संकल्पना आहे ही आपल्या देशामध्ये जितकी रूढ झालेली आहे, वापरामध्ये आहे, ठीक आहे, तर तितकी बाकीच्या कुठल्याच देशांमध्ये नाही. ओके,
हिरो वर्शिप किंवा एखाद्याला देव करून टाकणं वगैरे हे आपल्या देशामध्ये जितकं चालतं तितकं बाकीच्या कुठल्या देशांमध्ये चालत नाही. त्यामुळं आपल्या देशाने ही गोष्ट जास्त कन्सिडर करण्याची गरज आहे, जे डॅनियल ओ कॉनेल म्हणतोय. बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन. पण पॉलिटिक्समध्ये ओके भक्ती किंवा हिरो वर्शिप करणं, एखाद्याबद्दल भक्ती किंवा हिरो वर्शिप करणं हे शुअर रोड टू डिग्रेडेशन. म्हणजे तुम्ही एखाद्याला इतक्या पॉवर्स देऊन टाकणं की तो काहीही करेल, पुढं चालून मग काय होऊ शकतं की आपल्या पूर्ण डेमोक्रेसीचं डिग्रेडेशन होऊ शकतं, अपघटन होऊ शकतं. अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. आणि पुढं चालून तोच माणूस ज्याला आपण सगळ्या पॉवर्स दिल्या, ज्याच्यावरती विश्वास टाकला, तो काय करू शकतो तर तो डिक्टेटरशिप हुकुमशाह बनू शकतो. मग नंतर आपल्याकडं चॉईस राहणार नाही, कारण की आपण आपली स्वातंत्र्य जे आहे ते ऑलरेडी त्याच्या पायाशी टाकली. का? कारण की आपण त्याच्याबद्दलची अंधभक्ती जी आहे ती केली. On the 26th January 1950, we are going to enter into the life of contradictions. In politics, we will have equality, and social and economic life, we will have inequality. पुढं डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतात की 26 जानेवारी 1950ला आपण काय केलं, आपला रिपब्लिक डे आहे, म्हणजे आपण घटनेचा स्वीकार केला त्या दिवशी. जर आपण घटनेचा स्वीकार करतोय आणि घटना काय करते की इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल इज इक्वल, प्रत्येकाला तीच व्हॅल्यू असं म्हणतोय. पण आपल्याला काय सवय लागली आपल्या देशामध्ये की एखाद्याला खूप असं देव करून टाकणं, खूप महत्त्व वगैरे देणं. तर मग आपण ह्या लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शनमध्ये एंटर करणार आहोत. आपण घटनेला स्वीकारतोय, पण मग घटना मान्य करायची का? मग आपली जी मेंटॅलिटी आहे, मानसिकता आहे की हिरो वर्शिप करण्याची, त्याच्यामध्येच जगायचं आहे. एखाद्याला जास्त व्हॅल्यू देण्याची, एखाद्याला कमी व्हॅल्यू देण्याची, ही जी मानसिकता आहे, मग हे कॉन्ट्राडिक्शन होईल. जर तुम्ही घटनेचा स्वीकार करताय तर मग घटना सांगती त्या पद्धतीनं तुम्ही वागायला पाहिजे. बट इफ यू आर नॉट डुईंग इट, देन यू आर लिव्हिंग लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. सो दॅट्स वाय द रायटर सेज दॅट वी आर एंटरिंग इन टू द वर्ल्ड ऑफ contradictions from 26 January 1950, from the day we accepted our constitution. So in politics we will be recognizing the principle of one man one vote. Politics मध्ये आपण one man one vote वगैरे हे प्रिन्सिपल ॲक्सेप्ट करू. अँड one vote one value, एका वोटचं एक व्हॅल्यू, बरोबर आहे. इन आवर सोशल आणि इकॉनॉमिक लाईफ अँड इकॉनॉमिक लाईफ वी शॅल बाय रिझन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू. ओके, पॉलिटिक्समध्ये आपण ही गोष्ट कन्सिडर करू, एकाने एकच वोट द्यायचा. आता प्रेसिडेंट जरी असला तरी तो एकच वोट देणार, एखादा कॉमन माणूस जरी असला तरी तो एकच वोट देणार, आणि एका वोटला एकच कॅल्क्युलेट केलं जाणार, बरोबर आहे. मतदान जे आपण करतो तर एकाने दिलेलं एकच काउंट केलं जातं. हे मोठ्या माणसाने दिलं म्हणून त्याला जास्त व्हॅल्यू नसते, तीच व्हॅल्यू असते जी एखाद्या कॉमन माणसानं दिलेली असते. तर इथंपर्यंत आपण ॲक्सेप्ट करू. पण आपली जी ही मानसिकता बनलेली आहे सोशल आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये की एका श्रीमंताला जास्त व्हॅल्यू, गरिबाला नाही व्हॅल्यू, एखादा मोठा माणूस आहे, ठीक आहे, रेप्युटेड पदावरती आहे, तर त्याला जास्त व्हॅल्यू, कॉमन माणसाला अजिबात व्हॅल्यू नाही. तर हे जे आहे मग आपली मानसिकता, तर हे कॉन्ट्राडिक्ट करते त्याला. पॉलिटिक्समध्ये आपण वन वोट वन व्हॅल्यू मानतो, पण सोशल इकॉनॉमिक लाईफमध्ये आपण ते मानत नाही. एखाद्याला जास्त व्हॅल्यू देतो, एखाद्याला देतच नाही व्हॅल्यू. हाऊ लाँग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. लेखक विचारतोय की आपण हे अशा पद्धतीचं कॉन्ट्राडिक्शनचं, विरोधाभासाचं आयुष्य कधीपर्यंत जगणार आहोत. हाऊ लाँग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय द इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. कधीपर्यंत आपण सोशल आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये ही इनइक्वॅलिटी जी आहे ती चालू ठेवणार आहोत. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग, वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. आणि जर आपण असंच करत राहिलो, ही इनइक्वॅलिटी जर आपण अशीच बाळगत राहिलो, तर मग आपण काय करतो, आपल्या पॉलिटिकल डेमोक्रेसीला पेरिलकडे घेऊन चाललो, डेंजरकडे घेऊन चाललो आहे, रिस्ककडे घेऊन चाललो आहे, किंवा डिस्ट्रक्शनकडे घेऊन चाललो आहे. We must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously खूप मेहनतीने ही असेंब्ली, या देशाने जे काही पुटअप केलंय, हे डेमोक्रेसी, पॉलिटिकल डेमोक्रेसी हा कन्सेप्ट जो पुटअप केलेला आहे, जो बिल्टअप केलेला आहे, जो वाढवला आहे, ठीक आहे, ह्या सगळ्याचं डिस्ट्रक्शन होईल जर आपण अशाच पद्धतीनं वागत राहिलो. इनइक्वॅलिटीचं, कॉन्ट्राडिक्शनचं आयुष्य, जिथं आपण सोशल इकॉनॉमिक लाईफमध्ये व्हॅल्यू प्रत्येकाला समान देत नाही, पण पॉलिटिकल ह्याच्यामध्ये ऑब्वियसली आहे, वोटच्या बाबतीमध्ये आपण ती व्हॅल्यू सेम देतो. हे कॉन्ट्राडिक्शनमध्ये जर आपण जगत राहिलो तर विल ब्लो अप द स्ट्रक्चर. आपण ह्या टोटल स्ट्रक्चरला आपण डिस्ट्रॉय करू. ओके, जे स्ट्रक्चर बनवलं इतक्या मेहनतीने बनवण्यात आलेलं आहे. ओके, हिअर